प्युअर काबरागीर मध्ये आलेली बघू शकता। तर हिची मिल्क कॅपॅसिटी 10 ते 12 लिटर राहील। ते स्वभाव बघू शकता एकदम शांत स्वभावाची आहे। काशीचा आकार बघू शकता एकदम टॉप क्वालिटी मध्ये आलेली। माथ्याचा आकार, शिंगाचा आकार, कानाची साईज एकदम प्युअर क्वालिटी मध्ये। आपल्या हक्काच्या गीर क्रांती या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। राम राम गोपालक शेतकरी मित्रांनो, आपल्या हक्काच्या गीर क्रांती चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर आज दिनांक 12 जुलै, तर आज आपल्या भैरवनाथ डेअरी फार्म वरती एक 15 ते 16 गायींचा स्टॉक विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे। त्यामध्ये 2 गायी वेलेल्या आहेत, बाकी गायी गाभण आहेत। तर आपण सर्व गायींची डिटेल व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। चला तर आपण 1 नंबरच्या गायीपासून सुरुवात करूया। तर ही बघू शकता, ही आपल्या फार्मरची 1 नंबरची गाय आहे। काबरागीर मध्ये आलेली टॉप क्वालिटी मध्ये। गायची क्वालिटी बघू शकता तुम्ही, कानाचा आकार, माथ्याचा आकार एकदम टॉप क्वालिटी मध्ये आलेली, भावनगर ब्लड लाईन मध्ये। तर या गायची किंमत आपण सांगताना 1,10,000 रुपये सांगतोय, पण फायनली व्यवहार आपल्याला 1,01,000 रुपयाला करायचा आहे। एकदम टॉप क्वालिटी मध्ये। काशीचा आकार बघू शकता तुम्ही, सडामधील जागा। फायनल तिचा व्यवहार आपल्याला 1,01,000 रुपयाला करायचा आहे। तर ही बघू शकता, ही आपल्या फार्मरची 2 नंबरची गाय आहे। ही पण गाय गाभण मध्ये, सेकंड लॅक्टेशन मध्ये। गायची क्वालिटी बघू शकता तुम्ही, कानाचा आकार, माथ्याचा आकार एकदम टॉप क्वालिटी मध्ये। गायच्या काशीचा आकार पण बघू शकता तुम्ही। तिची मिल्क कॅपॅसिटी 15 ते 16 लिटर राहील। तर हिला जाणण्यासाठी एक 10 ते 15 दिवस अवकाशी। तर या गायची किंमत आपण सांगताना 85-90,000 रुपये सांगतोय, पण हिचा फायनल व्यवहार आपल्याला 81,000 रुपयाला करायचा आहे। एकदम मोठ्या साईज मध्ये गाय आलेली आपल्याकडे। तर ही बघू शकता, ही आपल्या फार्मरची 3 नंबरची गाय आहे। ही पण गाय गाभण मध्ये। तर गायची क्वालिटी बघू शकता तुम्ही, प्युअर भावनगर ब्लड लाईन मध्ये गाय। गायचा माथ्याचा आकार बघू शकता तुम्ही, कानाचा आकार, शिंगाचा आकार। तर या गायची मिल्क कॅपॅसिटी 14+ आहे। गायचा काशीचा आकार बघू शकता तुम्ही। तर या गायची किंमत सांगताना आपण 80-85,000 रुपये सांगतोय, पण फायनल या गायचा व्यवहार आपल्याला 75,000 रुपयाला करायचा आहे। एकदम मोठ्या साईज मध्ये गाय आहे। तर ही बघू शकता, ही आपल्या फार्मरची 4 नंबरची गाय, सेकंड लॅक्टेशन मध्ये एकदम टॉप क्वालिटी मध्ये आलेली। गायचा तुम्ही बघू शकता, शिंगाचा आकार, कानाचा आकार प्युअर भावनगर ब्लड लाईन मध्ये हे पण। तर ते स्वभाव बघू शकता एकदम शांत स्वभावाची आहे। काशीचा आकार बघू शकता, तिला एक जाणण्यासाठी 8 ते 10 दिवस अवकाशी। तर ही पण भरपूर मोठ्या साईज मध्ये प्युअर क्वालिटी मध्ये आलेली आहे आपल्याकडे। तर हिची किंमत सांगताना आपण 80-85,000 रुपये सांगतोय, पण फायनल या गायचा व्यवहार आपल्याला 75,000 रुपयाला करायचा आहे। एकदम प्युअर क्वालिटी मध्ये। तर ही बघू शकता, ही आपल्या फार्मरची 5 नंबरची गाय, गाभण मध्ये, सेकंड लॅक्टेशन मध्ये। तर ही पण प्युअर क्वालिटी मध्ये गाय आहे। गायची क्वालिटी बघू शकता तुम्ही, माथ्याचा आकार, शिंगाचा आकार, कानाची साईज एकदम प्युअर क्वालिटी मध्ये। स्वभावाला पण एकदम शांत आहे। तर हिला जाणण्यासाठी एक 15 ते 20 दिवस अवकाशी। गायची तुम्ही हाईट बघू शकता, लांबी भरपूर मोठ्या साईज मध्ये गाय आलेली। तर कलर पण बघू शकता, पूर्ण लाल कलर मध्ये कारवडी, टॉप क्वालिटी मध्ये। तर हिची पण किंमत आपण सांगताना 85-90,000 रुपये सांगतोय, पण फायनल या गायचा व्यवहार आपल्याला 75,000 रुपयाला करायचा आहे। एकदम मोठ्या साईज मध्ये, प्युअर क्वालिटी मध्ये। तर ही बघू शकता, ही आपल्या फार्मरची 6 नंबरची गाय, गाभण मध्ये, सेकंड लॅक्टेशन मध्ये। गायची क्वालिटी बघू शकता तुम्ही, कानाचा आकार, शिंगाचा आकार एकदम टॉप क्वालिटी मध्ये। तर स्वभाव बघू शकता एकदम शांत स्वभावाची आहे। गायची क्वालिटी बघू शकता, ही 75,000 रुपयाला करायचा आहे। तर ही आपल्या फार्मरची 6 नंबरची गाय, प्युअर काबरागीर मध्ये आलेली बघू शकता, प्युअर क्वालिटी मध्ये। गायची क्वालिटी बघू शकता तुम्ही, माथ्याचा आकार, कानाचा आकार, शिंगाचा आकार एकदम टॉप क्वालिटी मध्ये आलेली। तर स्वभावाला बघू शकता तुम्ही एकदम शांत आहे। काशीची साईज बघू शकता तुम्ही। तर तिला जाणण्यासाठी 8 ते 10 दिवस अवकाशी। तर हिची किंमत सांगताना आपण 90-95,000 रुपये सांगतोय, पण फायनल हिचा व्यवहार आपल्याला 85,000 रुपयाला करायची। एकदम टॉप क्वालिटी मध्ये, भावनगर ब्लड लाईन मध्ये आलेली।
तर ही बघू शकता ही आपल्या फार्मरची 7 नंबरची गाय प्युअर क्वालिटी मध्ये. हिची पण क्वालिटी बघू शकता तुम्ही. माथ्याचा आकार, कानाची साईज, शिंगाची साईज एकदम टॉप क्वालिटी मध्ये. काशीची साईज बघू शकता तुम्ही. सडामधील जागा. हिला जाण्यासाठी एक 8 ते 10 दिवस अवकाशी. ही पण प्युअर क्वालिटी मध्ये भावनगर मध्ये. तर हिची किंमत सांगताना आपण 60-65 हजार रुपये सांगतोय. फायनल हिचा व्यवहार आपल्याला 55,000 रुपयाला करायचा आहे प्युअर क्वालिटी मध्ये. तर ही बघू शकता ही आपल्या फार्मरची 8 नंबरची गाय आहे. ही पण सेकंड लॅक्टेशन मध्ये प्युअर क्वालिटी मध्ये. स्वभावाला एकदम शांत आहे. हिला जाण्यासाठी एक 10 ते 12 दिवस अवकाशी प्युअर क्वालिटी मध्ये. हिची पण क्वालिटी बघू शकता तुम्ही. शिंगाचा आकार, कानाचा आकार प्युअर क्वालिटी मध्ये. ही पण भावनगर मध्ये सेकंड लॅक्टेशन मध्ये. काशीचा आकार बघू शकता तुम्ही. हिची मिल्क कॅपॅसिटी 10 ते 11 लिटर राहील. तर हिची किंमत सांगताना आपण 55-60 हजार रुपये सांगतोय. पण फायनलीचा व्यवहार आपल्याला 52,000 रुपयाला करायचा आहे. तर ही बघू शकता ही आपल्या फार्मरची 9 नंबरची गाय आहे गाभण मध्ये. तर हिला जाण्यासाठी 1 महिना वेळ आहे. एकदम प्युअर क्वालिटी मध्ये. गायची क्वालिटी बघू शकता तुम्ही. कानाचा आकार, माथ्याचा आकार. हिची मिल्क कॅपॅसिटी 14+ आहे. हिला जाण्यासाठी 1 महिना अवकाशी. एकदम मोठ्या साईज मध्ये गाय आहे. तर हिला 1 महिना अवकाश असल्यामुळे हिची किंमत फक्त आपण सांगायला तिची 70-75 हजार रुपये किंमत आहे. पण 1 महिना वेळ असल्यामुळे हिचा व्यवहार आपण फायनल 55,000 रुपयाला करणार आहोत. तर ही बघू शकता ही आपल्या फार्मरची 10 नंबरची गाय गाभण मध्ये. स्वभावाला बघू शकता ती एकदम शांत आहे. जाण्यासाठी 8 दिवस अवकाशी. काशीचा आकार बघू शकता तुम्ही. सडामधील जागा. तर हिची मिल्क कॅपॅसिटी 10 ते 12 लिटर राहील. तर या गायची किंमत सांगताना आपण 65-70 हजार रुपये सांगतोय. पण फायनलीचा व्यवहार आपल्याला 60 हजार रुपयाला करायचा आहे. मोठी बघू शकता की आपल्या फार्मरची 11 नंबरची गाय. ही पण गाभण मध्ये सेकंड लॅक्टेशन मध्ये. स्वभाव एकदम शांत आहे. हिला जाण्यासाठी एक 10 ते 15 दिवस वेळ आहे. गायच्या काशी साईज बघू शकता तुम्ही. सडामधील जागा. तर हिची किंमत सांगताना आपण 55-60 हजार रुपये सांगतोय. फायनल या गायचा व्यवहार आपल्याला 52,000 रुपयाला करायचा आहे. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन गायींचे लॉटचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या गीर क्रांती चॅनलला सबस्क्राईब करा. व व्हिडिओ पडल्यानंतर 2 दिवसात गायी सेल होतात. त्यामुळे लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधून गायी खरेदी करायच्यात. तर धन्यवाद. जय हिंद, जय गोमाता, जय गीर क्रांती.